महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात तिढा अजूनही कायम आहे। तिन्ही पक्षातील अनेक इच्छुक आहेत की आपली उमेदवारीचा इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळतात। काँग्रेसमध्ये देखील असे काही इच्छुक आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिवानी वडेट्टीवार आहेत। तुम्ही देखील चंद्रपूरच्या जागेसाठी इच्छुक आहात असं कळतंय। पक्षश्रेष्ठींची भेट देखील घेतलीत, काय तथ्य? नाही, मी इच्छुक आहे। पक्षाच्या सगळ्या श्रेष्ठींकडे मी अर्ज केलेला आहे की चंद्रपूर लोकसभेची खासदारकीची तिकीट मला देण्यात यावी। शेवटी निर्णय पक्षाचा असेल आणि त्यांचा जो पण निर्णय असेल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काम आम्हाला पक्षासाठीच करायचं, तर ते आम्ही नेहमी करत राहू। यामध्ये तुम्ही इच्छुक आहात, प्रत्येकाची इच्छा असतेच, मात्र चंद्रपूरच्या जागेवर जे धानोरकर होते त्यांच्या मिसेस देखील त्या जागेसाठी इच्छुक आहेत। त्यांनी आता या संदर्भात सांगितलंय की कोणी पक्षश्रेष्ठींना भेटू द्या, मात्र विचार केला पाहिजे, म्हणजे माझे पती तिथे होते तर मी असलं पाहिजे असं विचार केला पाहिजे। तर तुम्ही कसं पाहताय त्यांच्या याच्याकडे? नाही, काँग्रेस पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना आमदारकीची तिकीट देऊन आमदारकीमध्ये निवडून सुद्धा आणलेलं आहे काँग्रेस पक्षाने, आणि ते सध्या विद्यमान आमदार आहेतच। नवीन लोकांना संधी मिळावी ही पक्षाकडे माझं अर्ज होतं की नवीन लोकांना, युवकांना तिकीट मिळावी। आता शेवटी निर्णय पक्षाचाच राहील, जे पक्ष निर्णय घेईल आम्ही त्याच्यासोबत राहू, या प्रश्नच नाही। एका कार्यक्रमात बोलताना धानोरकर असं म्हणाल्यात की पक्षांतर्गत गटबाजीमुळेच माझ्या पतींचं असं झालं। त्यांनी खंत व्यक्त केली। आता भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्राच्या वेशीवर आहे, महाराष्ट्रात दाखल होईल, मात्र सगळं असं सुरू असताना लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही तयारी करत असताना पक्षात असं महत्त्वाचं स्टेटमेंट तुमचे आमदारच करतायत, तर कसं पाहताय त्याकडे? स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांना पक्षामध्ये घेऊन येणारे माझे वडीलच होते। लोकसभेसाठी सुद्धा तिकीट मिळवून देण्यापासून त्यांना इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये निवडून आणेपर्यंत, त्यानंतर मिसेस धानोरकर यांना सुद्धा तिकीटपासून निवडून आणेपर्यंत प्रयत्न माझ्या वडिलांनीच केलं। तर जे काही त्यांनी म्हटलेलं आहे मला माहीत नाही त्यांनी कोणाकडे उद्देशून म्हटलेलं आहे, पण असं काही खंत असेल तर याबद्दल त्यांनी जाहीरपणे ज्यांच्याकडे पण त्यांचं असं खंत आहे त्यांनी असं बोलून दाखवावं जाहीरपणे। गैरसमज नको व्हायला, आणि महत्त्वाचं म्हणजे बाळूभाऊ धानोरकर यांचा आदर आम्ही सगळेच करत होतो पक्षाचे असल्यामुळे, आणि करत राहू। स्वर्गीय लोकांच्याबद्दल काही बोलणं, चुकीचं बोलणं हे माझ्या विचारांच्या आणि माझ्या वळणघळांच्या खिलाफ आहे। तर यावर जास्त न बोलता मी एवढंच म्हणेल की प्रतिभा धानोरकर यांनी काही असलं तरी कोणाकडे ते उद्देशून बोलतात त्यांच्यासोबत क्लिअरली बोलून इलेक्शनच्या तोंडावर असं काही मतभेद आणि चुकीचे थॉट्स ठेवू नये। शेवटचा प्रश्न असा, समजा एखाद्या इच्छुकाला उमेदवारी मिळाली नाही तर तो एक वेगळा विचार करतो। आता धानोरकर मॅडम आहेत, त्यांनी देखील असं म्हटलंय की मी अन्याय सहन करणार नाही असा। तर समजा त्यांना मिळाली नाही तर त्यांनी सांगितलेली बाजू मांडली, जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर पुढे काय? प्रश्नच नाही। पक्षाची कार्यकर्ता म्हणून मागच्या 7-8 वर्षापासून मी काम करत आलेली आणि पुढेही करील। काँग्रेस पक्ष हा विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला चलून त्या विचारधारेमध्ये माझी बळणघळण झालेली आहे, आणि त्याच बळणघळणच्या अंतर्गत, त्याच विचारधारेच्या अंतर्गत मला पुढेही काम करायचं आणि पुढेही काम करत राहील। पक्षाचा जो पण निर्णय राहील तो आमचं कर्तव्य राहील त्याचं पालन करणं। पक्षाचा जो काही निर्णय राहील त्याचं पालन आम्ही करू, असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।